ओबीसी नेते रामचंद्र येईलवाड यांनी आज कंधार उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ओबीसींना 27% सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी केलेली आहे. पाहूया आपण. अधिकाऱ्यामार्फत काय मागणी केलेली आहे, काय सांगाल याविषयी? आज जे आम्ही निवेदन दिलं उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी साहेब यांच्याकडे आणि मुख्यमंत्र्यापर्यंत ह्या आमची मागणी पाठवावी. ग्रामपंचायत प्रभागाचं परवा आरक्षण झालं 9, 10 आणि 11 तारखेला. या आरक्षणामध्ये गावागावात जाऊन आरक्षण काढलं हे पहिलं असं होत नव्हतं. कारण हे आरक्षण काढण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि राज्य निवडणूक आयोगानं एक आदेश दिला 25/5/26 ला. हा आदेश आहे आणि या आदेशामध्ये त्यांनी सरळ 50% मुद्दा घेऊन ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसला. ओबीसीना मिळणारं तुटपुंज जे आरक्षण होतं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या ठिकाणी खासदारकी ना आमदारकी तर नाहीच, पण यामध्ये मिळणारा वाटा सुद्धा हिसकावून घेण्याचा काम महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. म्हणून त्याचा आक्षेप नोंदवायचा होता. तो आज आम्ही आक्षेप घेतला की हे तात्काळ रद्द करा आणि 27% जे आरक्षण देण्याचा इंदिरा साहनी खटल्यामध्ये 1992 ला म्हणजे स्वर्गीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंगांनी जे मंडल आयोग लागू केला 90 ला, त्याचा खटला सुप्रीम कोर्टात चालला. इंदिरा साहनींनी खटला दाखल केला. इंदिरा साहनी खासदार होते. त्याच्यामध्ये 27% आरक्षण सरसगट ओबीसीना देण्याचा निर्णय झाला आणि तेव्हापासून मग जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% वाटा ओबीसीना मिळत होता. 50% वर आरक्षण गेलं. या मुद्द्यावर महाराष्ट्रामधले 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचे मातीत घातले. जिल्हा परिषदच्या निवडणुका 22 ला व्हायला पाहिजे होत्या, त्या 26 ला झाल्या जानेवारी आणि वरून चालू आहे. त्या मॅटरचा नंबर आहे अनुमती याचिका 19/756. त्या याचिकेमध्ये 6/5/2025 ला एक निर्देश दिला होता की 27% ओबीसीना आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. त्याप्रमाणे या निवडणुका झाल्या, सुरू होत्या. ते असताना 13 ऑक्टोबर 2025 ला जे जिल्हा परिषदचं आरक्षण निघालं आणि त्या आरक्षणावर आक्षेप घेतला की 50% वर गेलं. आणि हे लोकप्रतिनिधी कायद्याचं आरक्षण हे टक्केवारीवर नसून लोकसंख्येवर आहे. SC ST ना लोकसंख्येत वाटा आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा आहे. ST ना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा आहे. मग ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा नाही, त्याची जनगणना नाही. जनावरांची जनगणना या देशामध्ये 22 वेळा होते. कुत्र्या, मांजरा, डुकरा, अस्वलाची यांची जनगणना 22 वेळा होते, पण माणसांची जनगणना होत नाही. ज्या माणसांनी जे दिसते ते देशातलं वैभव घडवलं. आणि ती पण पहिल्यांदा कोण केली? खुर्ची कोण निर्माण केली? उकळ कोण निर्माण केलं? या किल्ल्याचे दगड कोण फोडले? घराचे दरवाजे, खिडक्या कोण तयार केल्या? मडकं कोण तयार केलं शिजून खाण्यासाठी? पेरणीचं यंत्र कोण तयार केलं? वक्कर, नांगोर हे कोण तयार केला? हे सगळं ओबीसीनी घडवलं. पण काम करे करीम साहेब आणि अंडा खाए चांद साहेब अशी परिस्थिती या देशामध्ये. 60% ओबीसी आज. इंग्रजांनी जनगणना केली 1931 ला, तेव्हा 52% आकडा होता. त्याचा आधार घेऊन 27% आरक्षण आम्हाला मिळालं. ते हिसकावून घेण्याचा डाव ओबीसीच्या जीवावर निवडून आलेल्या या फडणवीस सरकारने घेतला. ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलाय. या GR चा निषेध करून हे काढलेलं आरक्षण रद्द करावं आणि नव्यानं 27% आरक्षण द्यावं. आणि यापुढे SC आणि ST यांना जे संविधानामध्ये अधिकार आहेत, 1 मॅन 1 व्होट, नागरिक म्हणून या देशाचा जे अधिकार आहेत तेच ओबीसीना अधिकार आहेत ना. मग ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा का मिळू नये आणि विधानसभा लोकसभेपर्यंत का मिळू नये? ती वरची मागणी होऊ नये, त्याच्यासाठी ओबीसीची मान इथंच कापण्याची सोय हे ओबीसीच्या जीवावरलं सरकार करत आहे. ओबीसीनी लक्षात घेतलं पाहिजे आणि 25 तारखेपासून
तहसीलदार यांच्याकडे हे काढलेलं आरक्षण आम्हाला मान्य नाही, याच्यावर आमचा आक्षेप आहे, असा आक्षेप गावागावातल्या नागरिकांनी, सरपंचांनी, प्रतिनिधींनी, ओबीसी बांधवांनी आक्षेप नोंदवावा, असं मी ओबीसी बांधवांना आवाहन करत आहे. आणि सरकारलाही सांगत आहे की हे काढलेलं आरक्षण रद्द करा आणि नव्यानं 27% वाटा द्या आणि जनगणनेमध्ये ओबीसीला लोकसंख्ये प्रमाणात वाटा देण्याचा निर्णय करा, एवढी विनंती या निवेदनामार्फत मी आज केली. तर आपण निवेदनामार्फत मागणी केलेली आहे, परंतु शासनाने जर आपल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आपली पुढील रणनीती काय असणार आहे? न्यायालयामध्ये दाद मागेल. याच आरक्षणाच्या विरोधात त्यांनी उत्तर देतील. संदर्भ दिला मी, सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमती याचिका क्रमांक 19,756 मध्ये 6/5/25 रोजी दिलेले निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना 27% आरक्षण देणे संबंधी असताना आणि सदर याचिका प्रलंबित असताना हा आदेश काढलाय. त्याचा निकालच लागला नाही अजून. त्याच्यामुळे 20 जिल्हा परिषदा पाठीमागे आहेत. तुम्ही मध्यंतरी हे कशासाठी खंजीर खोपसलाय? ओबीसींच्या पाठीत का खोपसलाय? आता जिल्हा परिषदेची लातूरची निवडणूक झाली, तिथे 27% ओबीसीला वाटा मिळाला. कंधार नगरपालिकेची निवडणूक झाली, तिथे ओबीसीना 27% जागा मिळाल्या, 27% लोक तिथे निवडून आले. नांदेड महापालिकेमध्ये 27% निवडून आलेत. मग हा खोडा पंचायत मध्ये का घातला? तर ग्रामपंचायत पासूनच ओबीसीना रोखलं पाहिजे. हे षडयंत्र ओबीसी विरोधी सरकारचं आहे. म्हणून त्यांच्यावर या निवेदनावर मान्य होईल असा विश्वास नाही. याची न्यायालयीन लढाई आम्ही लढू. कारण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, संविधानिक बेंच बसून निर्णय दिलेला आहे 27% आरक्षणाचा. मग आता ते 27% कशामुळे कमी होतंय? जिथे 2 जागा येतात तिथे 1 जागा. आणि यांनी केलं कसं? जिथं 7 ग्रामपंचायतला जागा आहे तिथं तर उडवल्यात. आता आमच्या गावामध्ये 2 जागा यायच्या, 1 जागा आली, 1 जागा आधार उडवली. त्या 7 जागेला केलं कसं? 7 जागेचं 50% म्हणून 3.5 पॉइंट मध्ये येते म्हणून ते अर्धा उडून टाकलं, 3च पकडलं, इथं अर्धा काटलं. म्हणजे जर आमच्या तालुक्यामध्ये 100 ग्रामपंचायतीपैकी जर 50 ग्रामपंचायती 7 मेंबरच्या असतील तर 50 ग्रामपंचायतचे अर्धा म्हणजे 25 मेंबर इथं काटले. बरोबर? ते अर्धा धरलाच नाही, पूर्णांक मध्ये आहे म्हणून. आणि त्याच्या पुढे ज्या 3 जागा आहेत त्या 3 जागेमध्ये 27% गुणाकार केला की 1.89 म्हणजे 1.51 आलं की 2 जागा जायला पाहिजे. 50%च्या वर गेलं की 2 आणि 50%च्या आत आलं की 1. हा नियम आहे. SC ST आरक्षण देत असताना, प्रभागाची रचना होत असताना, जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना होत असताना हा नियम लागू आहे. हे असताना पॉइंटच्या वरी ओबीसीला पकडायचंच नाही. 1.89 आलंय म्हणजे 2 असताना सुद्धा 1च जागा पकडली. आणि जिथं 9 आहेत, आता मंगलसांगीला मला वाटते 9 जागा काहीतरी आहेत, तिथं एकही जागा ओबीसीला आला नाही. कारण तिथं SC आणि ST पॉप्युलेशन आहे. SC ST पॉप्युलेशन मध्ये आता त्या 9 मध्ये 50% म्हणलं की 4 जागा पकडल्या, ते 4.5 अर्ध काटूनच टाकलं. म्हणजे सगळ्या ग्रामपंचायत मध्ये अर्ध काटून टाकलं. आका हात तिथं 5.5 ऐवजी 5च पकडलं, 9 हात तिथं 4.5 ऐवजी 4च पकडलं. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतचा अर्धा टक्का म्हणजे आमच्या 125 ग्रामपंचायत मधले 65 मेंबर इथंच कापले त्यांनी. आणि पुन्हा पॉइंट मध्ये ओबीसीचं आरक्षण उडवलंय. म्हणजे हे चुकीची पद्धत आहे, हे मान्य नाही. त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलाय. याला न्यायालयामध्ये आम्ही लढाई लढू. चाहे निवडणुका लांबल्या तरी चालतील, परंतु हे अमान्य गोष्ट एकदा मान्य करून घेतली की ते रूढी परंपरा होते. आणि ओबीसी तर आमचा झोपीतला सिंह आहे. कधी जागा होईल हे त्यांनाच माहित. ओबीसी बांधवांनी, ओबीसी कार्यकर्त्यांनी हे आपलं होणारं नुकसान, भविष्याचं नुकसान आपण लक्षात घ्यावं. आणि प्रत्येकाने याला खरंच मी ओबीसी आहे असं वाटते, त्यांनी आक्षेप उद्या 24 आणि 25 2 दिवस आहेत, आपल्या तालुक्याला तहसीलमध्ये आपला आक्षेप नोंदवावा ही नम्र आवाहन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.